आज मी ना मस्त चमचमीत अशी शेवभाजी बनवते, जी सगळ्यांना आवडेल अशी आहे। कारण आज काय झालं, सकाळी उठल्यावर फ्रीज ओपन केला तर भाज्या सगळ्या संपलेल्या होत्या। मग काय विचार करत बसले होते, आता काय करायचं काही सुचत नव्हतं। मार्केटमध्ये जाऊन भाजी आणायला सुद्धा कंटाळा आला होता मला आज जरा। मग काय इकडचे तिकडचे डब्बे ओपन केल्यावर शेव नजरेत पडला, तर म्हटलं आज शेवभाजी चटपटीत अशी चमचमीत अशी बनवूयात। भाजी घरी खायला बनवतेच आहे, तर म्हटलं शूटिंग सुद्धा करूया आणि ही रेसिपी आहे ना तुमच्यासोबत शेअर सुद्धा करूया। ही शेवभाजी बनवायला एकदम सोपी आहे आणि झटपट बनवून तयार होणारी आहे। सो चला पटकन आपण ही भाजी बनवायला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणिताच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। यूट्यूबवर प्रणिताच रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। सर्वात आधी तर मी इथे पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये किसलेलं आलं लसूण घालून घेतलेलं आहे मी, आणि हे आलं लसूण आहे ना अर्धा मिनिटभर तरी साधारण परतून घ्यायचं, जेणेकरून त्यामधलं कच्चेपणा निघून जाईल। इथे मी साधारण अर्धा मिनिटभर हे आलं लसूण परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे अगदी पाव चमचा हिंग आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे मी। जर छोटे कांदे असतील तर 2 कांदे इथे वापरायला काहीच हरकत नाही आहे, कारण या भाजीला आहे ना कांदा खूप लागतो इथे, तरच ती छान चमचमीत अशी बनून तयार होते। कांदा इथे मी हलकासा ट्रान्सफर होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे। आता यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो मी इथे घालते आहे। माझ्याकडे छोटे 2 टोमॅटो होते, त्यामुळे मी 2 टोमॅटो इथे वापरलेले आहेत। आणि आता यामध्ये घालून घेऊयात चवीनुसार मीठ। त्यामुळे काय होतं, टोमॅटोनं कांदा पटकन शिजला जातो, त्यामुळे गॅस सुद्धा आपला जास्त वाया जात नाही। टोमॅटो इथे सॉफ्ट होईपर्यंत मी परतून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता घालूयात सुके मसाले, पाव चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालते आहे। आणि हे मसाले छान अर्धा ते 1 मिनिटभर असे कांदा टोमॅटो सोबत तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता छान असे मी मसाले परतून घेतलेले आहेत तेलामध्ये, आणि मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त थोडंसं करू शकता। आता यामध्ये मी गरम पाणी घालते आहे। लक्षात घ्या, इथे शक्यतो थंड पाणी वापरायचं नाही आहे, गरम पाणीच वापरायचं आहे। पाणी घातल्यानंतर भाजी ढवळून घ्यायची आहे आणि त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं तरी साधारण ही भाजी आपल्याला दणकून उकळून शिजवून घ्यायची आहे। चला 4 मिनिटं जवळजवळ मी इथे भाजी शिजवून घेतलेली आहे। आणि आता मी इथे कढीपत्त्याची पानं घातलेली आहे, जी की मी सुरुवातीला घालायला विसरली। फोडणीमध्ये घालायची म्हणजे त्याचा फ्लेवरही खूप छान येतो। आणि आता सगळ्यात शेवटी आहे ना लिंबूचा रस थोडासा घालायचा आहे, अर्धा 1 चमचा, आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आणि आता घालूयात शेव। इथे मी जाड शेव घेतला आहे, याला भावनगरी शेवसुद्धा किंवा फरसाणसुद्धा म्हटलं जातं। तर तुमच्याकडे जो शेव अवेलेबल असेल किंवा जो तुम्हाला शेव आवडत असेल तो तुम्ही इथे वापरला तरी काहीच हरकत नाही आहे। तर इथे मी 1 वाटी एवढा हा शेव वापरलेला आहे आणि भाजी आपली इथे बनून तयार झालेली आहे झटपट अशी। गॅस बंद करायचा शेव घातल्यानंतर, नाही तर तो नरम पडू शकतो। आणि ही शेवभाजी आहे ना भाकरीसोबत अप्रतिम लागते, चपातीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। सोबत मी इथे सलाडसुद्धा घेतलेला आहे आणि चमचमीत अशी ही गरमागरम शेवभाजी आपली बनवून तयार झालेली आहे। भाकरीसोबत त्याची टेस्ट अप्रतिम येते। ही अशी बनवलेली शेवभाजी आहे ना मला प्रचंड आवडते, आणि त्या दिवशी भाकरी मी अर्धी किंवा 1 जास्तच खाते, कारण मला ही प्रचंड आवडते भाजी। आणि घरात काही भाजी नसेल तर मी ही शक्यतो भाजी बनवतेच। माझ्या पद्धतीने ना ही अशी चमचमीत अशी शेवभाजी नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल मला खात्री आहे। एकदा करून बघा कशी झाली आहे, मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि ही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर यूट्यूबवर प्रणिताच रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।